जय शिवराया. मी नेहमी घरी भेळ बनवते. तर सो बघू शकता तुम्ही, हिरवी मिरची मी पहिली कट करून घेतलेली आहे. सो 2 मोठे मोठे पाकिटची भेळ बनवणार आहे. ही शेव मी माझ्या गावाकडनं फरसाण म्हणून विकत आणते, जेणेकरून मला भेळ बनवायला इझी जमतं. तसं बघू शकता मी ही घरचा पण मसाला वापरते फोडणी देण्यासाठी. जेव्हा मी मिरची तेलात टाकते, ते मी दाखवलं नाही बरं का, मी विसरून गेले. आता इथे मी तेल टाकणार आणि ती मिरची फ्राय करून घेणार आणि ते मसाले पण टाकणार. मुरमुरे छान चाळून घेते बरं का मी. तुम्हाला असं वाटत असेल रेडीमेड मुरमुरे आहेत, त्याच्यात काही घाण नसते वगैरे, असं तुम्हाला नेहमी वाटत असेल आणि तुम्ही नेहमी तसेच यूज करत असाल, तर सो तुम्ही बिलकुल तसे घाण मुरमुरे असतात, त्याच्यामध्ये खूप मुरमुऱ्यांमध्ये खाली घाण असते, तर चाळूनच घेत जा. मी जाणून बुजून किचन वाट्यावर ते चाळून दाखवते. हे बघा, मी शेव कशी थोडीशी चटणी आणि ते टाकून फ्राय करते आहे. जे फरसाण होतं ते हिरवी मिरची पण फ्राय केली, पण परंतु मी तुम्हाला दाखवायला विसरले. तसं तुम्ही बघू शकता, मीठ वगैरे चवीप्रमाणे मी टाकते. हे मुरमुरेंचं 2 पाकीट घेतले होते मोठ्या साईजचे आणि छान चाळून मी ते मुरमुरे त्या चिवड्यामध्ये टाकले. कलरप्रमाणे हळदही टाकली होती, जिरं टाकलं होतं, मोहरी टाकली होती आणि हिरवी मिरची फ्राय करून घेतली होती. तसं हळूहळू डीप फ्राय करायचं आहे आपल्याला. हे तुम्हाला बघू मी दाखवणार थोडं हळूहळू. टप्प्याटप्प्यात मी मुरमुरे टाकत आहे, जेणेकरून एकदम मुरमुरे टाकले ना तर हलवता येत नाही, तर त्याच्यासाठी मी हळूहळू मुरमुरे टाकत आहे. तसं बघा, इतकी घाण निघते त्या मुरमुऱ्यांमध्ये, बघू शकता. बघा, असं थोडंसं हात लावलं ना तर थोडंसं कचकच टाईप लागतं बरं का तिथे. मला नेहमी फील होतं ते, म्हणून नेहमी मुरमुरे ना मी चाळून घेते. आता बघू शकता तुम्हाला मी आता भेळ ना थोडीशी शेक करून दाखवते खालनं वरनं, तर तुमच्या लक्षात येईल की नाही का. बघा, आपण कशी छान, त्याला कलर पण मस्त चढतो बरं का. नंतर तुम्ही लास्टला बघू शकता की मुरमुऱ्यांना कसा कलर चढेल, बिकॉज आपण हळदीतसुद्धा कलरसाठी आणि गावठी हळद असल्यामुळे त्याचं एकदम फ्लेवर मी ज्यावेळेस करत होते ना तेव्हा खूप सुंदर येत होता. तर गॅस असा छान मोठा केला आहे मी आता थोड्या वेळासाठी, एकदम 1 ते 2 मिनटासाठी. देन नंतर मी तो स्लो गॅस करून त्याला असं डीप फ्राय करणार आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप छान भेळ होते बरं का. मी ही नॉर्मली एवढी, तुम्ही म्हणाल की एवढी का बनवली, तर मला आठवडाभर पुरेल एवढी मी भेळ बनवून ठेवते, जेणेकरून मला कधी कंटाळा आला ना तर मी ते घेऊन खाते. सगळेच माझ्या घरातले, माझे मिस्टर, माझी मुलगी आणि मी. आणि कधी काय वाटलं ओली भेळ करायची ठरली ना तर फक्त चिंचेचं पाणी आणि बाकीच्या काय मटेरियल तुम्हाला ते पण दाखवेल नंतर कधीतरी मी ओली भेळ कशी बनवते. अशी जर भेळ तयार असेल तर ओली भेळ बनवायला पण खूप इझी होतं. तर मित्रांनो, मी ना नेहमी अशी भेळ बनवून ठेवते, जेणेकरून मला आहे ना सोपी पडेल बाकी काही गोष्टी करण्यासाठी. तर तुम्हाला कशी वाटली ही भेळ माझी, तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि नक्की तुम्ही तशी ट्राय करा. चिवडा मात्र मी गोड कधीच टाकत नाही, स्पायसी चिवडा असतो माझा आणि तो गावालाच भेटतो. तो सो गुड.